नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्राध्यापक रवी शेळके. आपल्या सर्वांना महत्त्वाचा पडलेला एक प्रश्न होता, तो म्हणजेच की BSc ॲग्रिकल्चर आणि रिलेटेड स्ट्रीमसाठी ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2-3 दिवसापासूनच आपल्याकडे अपडेट MCR पुणे या ऑफिसला आपण कॉल केल्यानंतर आपल्याला माहीत झालं होतं की 4 जुलैपासून ॲडमिशन फॉर्म सुटतील. आणि खऱ्या अर्थानं आज गव्हर्नमेंटकडून किंवा MCR कडून आज अनाउन्समेंट झालेली आहे की BSc ॲग्रिकल्चर असू देत, BTech फूड टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, होम सायन्स, फूड सायन्स, ॲग्रिकल्चर रिलेटेड सगळ्या स्ट्रीमसाठी ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली आहे. आणि त्याची ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेसाठी फॉर्म भरण्याची तारीख आहे 4 जुलै ते 17 जुलै. म्हणजेच काय, तर विद्यार्थ्यांनी 4 जुलै ते 17 जुलै दरम्यान आपल्याकडे असलेले सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून व्यवस्थितरित्या UG ॲग्री ॲडमिशन या पोर्टलवरती अपलोड करायचे आहेत. मग यामध्ये प्रामुख्यानं विद्यार्थ्यांनी जर कास्टमधून बिलॉंग करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल, त्यासोबत शेतकरी असल्याचा दाखला, अत्यंत महत्त्वाचा दाखला आपल्याला त्या ठिकाणी लागतो, ज्याद्वारे आपल्याला ॲडिशनल मार्क्स मिळतात. तर अशा प्रकारचे सर्व कागदपत्रे, तुमचं CETचं मार्कशीट, JEE आणि नीटचं मार्कशीट सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे, ज्याद्वारे आपल्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी आपल्याला एंट्रन्स एक्झाम कंपल्सरी केलेली आहे. तर अशा प्रकारचे सर्व कागदपत्र अपलोड करण्यासाठीच आपल्याला 4 जुलै ते 17 जुलै 2025 हा कालावधी ठरवून देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे आपली फायनल मेरिट लिस्ट जनरेट होत असते. ती फायनल मेरिट लिस्ट MCR पोर्टलवरती 21 जुलै 2025 रोजी पब्लिश होईल. म्हणजेच काय, तर आपण अपलोड केलेली कागदपत्र, सर्व कागदपत्र व्यवस्थित आहेत की नाहीत, किंवा आपल्या काही कागदपत्रांमध्ये त्रुटी असेल तर तशा प्रकारचे रिमार्क त्या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येतात. आता फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुढची प्रक्रिया असते की आपल्याकडे जर काही डॉक्युमेंटची त्रुटी असेल तर ती त्रुटी पूर्तता करण्यासाठी आपल्याला पोर्टलकडनं वेळ दिला जातो. मग तो टाइम पिरियड आहे 21 जुलै ते 24 जुलै दरम्यान. म्हणजेच काय, तर या टाइम पिरियडमध्ये सपोज एखाद्या विद्यार्थ्याचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्याने अपलोड करायचे आहे, किंवा शेतकरी असल्याचं दाखला त्याच्याकडे त्यावेळेला नसेल तर त्याने तो अपलोड करायचा आहे, किंवा 7/12 जर जुना अपलोड केला असेल तर नवीन दुरुस्त करून अपलोड करायचा आहे. म्हणजेच एकंदरीत ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी आपल्याला 21 जुलै ते 24 जुलै 2025 दरम्यान पूर्ण करायच्या आहेत. आणि प्रथम राऊंड म्हणजेच पहिला राऊंड डिस्प्ले होणार आहे तो 30 जुलै 2025 रोजी. म्हणजेच एकंदरीत सर्व प्रोसेस या आपल्या जुलै महिन्यामध्ये सुरू होणार आहेत, ज्यामध्ये 4 जुलै ते 17 जुलै दरम्यान आपल्याला कटाक्षानं फॉर्म भरायचा आहे आणि पुढील प्रक्रिया सुद्धा व्यवस्थित होणार आहे. तर यासाठी अगदी अत्यंत महत्त्वाचे अनाउन्समेंट ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आपल्या शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंग या YouTube चॅनलला नक्की भेट द्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंगसाठी सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी आपण खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. धन्यवाद.